शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने यांनी शास्ती संदर्भात केले आवाहन। जय महाराष्ट्र। मी प्राध्यापक कैलास माने, शिवसेना तालुका प्रमुख जामखेड। आजचा जामखेड शहराचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शास्ती माफीचा विषय। तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोपरगाव असेल, श्रीगोंदा नगर परिषद असेल, त्याचप्रमाणे अहिल्यानगर महानगरपालिका असेल, या ठिकाणी 100% शास्ती माफी हे शासनाने दिलेली आहे। परंतु जामखेड शहरामध्ये आज जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात केलेली आहे की 50% शास्ती माफी आहे। परंतु माझी अशी जामखेड शहरातील नागरिकांच्या वतीनं, मतदारांच्या वतीनं अशी मी या जामखेड नगर परिषदेला सांगू इच्छितो की आपण महाराष्ट्र शासनाकडे आपण एक प्रस्ताव देऊन जामखेड शहराच्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने 100% शास्ती माफीची आपण शासनाला, महाराष्ट्र शासनाला विनंती करावी, अशी मी जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी आपणाला विनंती करत आहे। आपल्या जामखेड तालुक्याला आपण जर पाहिलं तर आपल्याला 2 आमदार आहेत। त्यापैकी एक लोकनियुक्त आमदार माननीय रोहितदादा पवार, त्याचप्रमाणे विधान परिषदेवर आपल्या मतदारसंघातून, आपल्या भागामधून प्राध्यापक राम शिंदे या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे ते विधान परिषदेचे सभापती देखील आहेत। जर आपल्या या जामखेड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची एखादी सत्ता आहे, परंतु त्यांनी अद्याप आपल्या प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे जर जामखेड शहराच्या नागरिकांची विनंतीला मान देऊन आपण जर शास्ती माफीचा जर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दिला तर प्राध्यापक राम शिंदे हे अतिशय थोड्या वेळामध्ये ते आपल्या जामखेड शहराला न्याय देतील। परंतु या जामखेड शहरातील जे सध्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, यांनी या ठिकाणी जामखेडच्या नागरिकांच्या दृष्टीने तत्परता दाखवून त्यांनी लवकरात लवकर 100% शास्ती माफीचा प्रस्ताव हा शासनाकडे पाठविला पाहिजे। कारण हा जामखेड तालुका जर आपण पाहिलं तर हा दुष्काळी भाग आहे। या जामखेड तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार लाईन नाहीये, काही खूप मोठ्या मोठ्या नद्या नाहीयेत, बागायत क्षेत्रफळ नाहीये। त्याचप्रमाणे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शास्ती लावली आहे। जर ही शास्ती माफ केली तर आपल्या जामखेड शहरातील नागरिकांना निश्चितच याचा फायदा होईल। आणि त्याचप्रमाणे जामखेड शहरामध्ये जर आपण पाहिलं तर जामखेड नगर परिषदेच्या तिजोरीमध्ये आपल्याला खडखडाट दिसून येतो। परंतु जर शास्ती 100% जर शास्ती माफी केली तर कमीत कमी कोट्यावधी रुपये हे जामखेड शहराच्या या नगर परिषदेच्या तिजोरीमध्ये जमा होतील आणि जामखेड शहराचा सर्वांगीण विकास या पैशामध्ये आपल्याला करता येईल। कुठलीही गोष्ट आपण नगर परिषदेमध्ये जर घेऊन गेलं तर या ठिकाणी सांगितलं जातं की पैशाची उपलब्धता नाही। परंतु जर 100% शास्ती माफी जर झाली तर जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासाला निश्चित फायदा होईल आणि जामखेड शहरातील नागरिक, मतदार हे अतिशय सुज्ञ आहेत। जर 100% शास्ती माफी केली तर हे निश्चितच पैसे भरतील आणि जामखेड शहरातील नगर परिषदेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये निधी हा जमा होईल।